मे महिन्याचा पगार न मिळाल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिलाय। मे महिन्याचा पगार बेस्ट कर्मचाऱ्यांचा 2 तारखेपर्यंत मिळणं अपेक्षित होतं, मात्र आता प्रशासनात 20 जून रोजी अर्धा पगार देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। मुंबई शेअर बाजारात तब्बल 200 कोटी रुपयांचे बॉन्ड म्हणजेच कर्ज रोखे उभी करणारी पुणे महापालिका ही देशातली पहिली महापालिका ठरली आहे। या 200 कोटींच्या आधारे शहरातली 24 तास पाणी पुरवठा योजना राबवली जाणार आहे। नव्या बांधकामांसाठी लागणाऱ्या पैशांसाठी राज्य सरकारने 3 टोल नाक्यांवर पुढील 29 वर्ष टोल वसुली सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। यामध्ये बांद्रा वरळी सी लिंक, वाशी आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवे या टोल नाक्यांचा समावेश आहे। परदेशात जाताना विमानतळावर भरावा लागणारा निर्गमन अर्ज अर्थात डिपार्चर फॉर्म आता भरावा लागणार नाहीये। प्रवाशांना या फॉर्मच्या रांगेत ताटकळत उभं राहावं लागायचं। येत्या 1 जुलैपासून या नियमाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून कोकणातून गायब झालेल्या पावसाचं काल पुनरागमन झालं। काल सायंकाळच्या सुमारास रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या सरी बरसल्या। पावसानं पाठ फिरवल्यामुळे कोकणातील शेतकरी चिंतेत सापडला होता, पण पावसाचं पुनरागमन झाल्यानं खोळंबलेल्या पेरणीच्या कामांना वेग मिळण्याची शक्यता आहे। दुष्काळाच्या छत्रछायेत असणाऱ्या मराठवाड्यावर यंदा मान्सून चांगलाच मेहरबान झालेला दिसतोय। 2 दिवसांआधीपर्यंत मराठवाड्यातल्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली आहे। त्यामुळे मराठवाड्यातल्या नागरिकांना सूर्यदर्शनही अगदी क्वचितच झालंय। हिंगोली जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊस पडल्यामुळे सर्वत्र पेरण्यांना वेग आलेला आहे। सरकारने बियाण्यांच्या खरेदीसाठी 10,000 रुपयांचं तातडीचं कर्ज देण्याची घोषणा केली आहे, मात्र अजूनही बँकांमध्ये या कर्ज वाटपाला सुरुवात झालेली नाहीये। यवतमाळमध्ये कलावती यांच्या मुलाचा दुचाकी अपघातात मृत्यू झालाय। कलावती या विधवा असून राहुल गांधींच्या भेटीनं त्या प्रकाशझोतात आलेल्या होत्या। डोंबिवलीत 12 जून रोजी अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघड झाला। या प्रकरणी दोघा आरोपींना पोलीस कोठडीमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली आहे। 12 जून रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास सोनारपाडा ग्राउंडवरून पीडित मुलीचं अपहरण झालं होतं। पुढील महिन्यात भारतीय रेल्वेचा वेग वाढणार आहे, त्यामुळे मुंबई ते दिल्ली तसंच दिल्ली ते हावडा हे अंतर 17 तासावरून 12 तासांवर येणार आहे। राजधानी एक्सप्रेसचा वेग 30% वाढणार असल्यानं मुंबई दिल्ली दरम्यान प्रवास करताना प्रवाशांच्या वेळेची बचत होईल। जीएसटी देशात येत्या 1 जुलैपासून लागू होणार आहे आणि त्यासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून अर्थ मंत्रालयाने बिग बी अमिताभ बच्चन यांची निवड केलेली आहे। यासाठी एक 40 सेकंदाचा व्हिडिओ अर्थ मंत्रालयानं तयार केला आहे। द कपिल शर्मा शो मधून बाहेर पडलेला सुनील ग्रोव्हर लवकरच कृष्णा अभिषेकच्या कॉमेडी कंपनीमध्ये दिसणार आहे, पण तो या शो मध्ये कायमस्वरूपी नाही तर पाहुणा कलाकार म्हणून दिसेल। सोनीवर हा शो लवकरच सुरू होणार असून यामध्ये अली असगर, चंदन प्रभाकर, सुदेश लाहिरी आणि सुगंधा मिश्रा देखील सामील होणार आहेत। चीनमध्ये होणाऱ्या ब्रिक्स फिल्म फेस्टिवलमध्ये दिग्दर्शक मधुर भांडारकर भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे। मधुर भांडारकर यांच्या मुंबई मिस्ट या शॉर्ट फिल्मचं या फेस्टिवलमध्ये खास स्क्रीनिंग करण्यात येईल। अनु कपूर या शॉर्ट फिल्ममध्ये मुख्य भूमिकेत आहेत। अभिनेता वरुण धवनने बाहुबलीच्या पाठीत तलवार खुपसली आहे हे काही खरं नाही, तर करण जोहरच्या पार्टीत मस्ती करत असताना दोघांनी कटप्पाने बाहुबलीला मारलेला क्षण पुन्हा एकदा तयार केला आणि त्यांच्या याच मस्तीचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे। भारतीय सिनेमाचं जागतिक पातळीवर कौतुक व्हावं यासाठी नुकतंच इंडियन अकॅडमी अवॉर्ड्सची घोषणा करण्यात आली आहे। येत्या नोव्हेंबरला अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को शहरात हा भव्य दिव्य पुरस्कार सोहळा रंगणार आहे। शाहरुख खान या पुरस्कार सोहळ्याचा ब्रँड अँबॅसेडर असणार आहे।